डंके की चोट पे सांगतो, दिलेले बॅच प्रताप सरनाईकांनी रद्द करून दाखवावे. डंके की चोट पे सांगतो, कष्टकऱ्यांची शपथ तुम्हाला सांगतो, कष्टकऱ्यांच्या एकाही घराला जर चूल बंद पडण्यासाठी जर प्रताप सरनाईक मंत्री राहत असतील तर मी तुम्हाला सांगतो शेवटची अंतिम लढाई लढू. परंतु बॅच ज्यांचा रद्द होईल त्यांना कोर्टात घेऊन प्रताप सरनाईकांच्या विरुद्ध कोर्टात उभं राहू. आजची पत्रकार परिषद म्हणजे सुरुवात करण्या अगोदर ऑफिशियल विषयावर मी तमाम हिंदू राष्ट्रातील, महाराष्ट्रातील कष्टकरी भावांना अक्षय तृतीया निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आपण पत्रकारांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आजची ही पत्रकार परिषद ह्या नव्या वर्षाला सामोरं जात असताना अक्षय तृतीयाच्या निमित्तानं एक नव्याने कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदी आनंद यावा, आनंदी आनंदामध्ये काहीतरी अडथळे निर्माण होऊ नये आणि ह्या विषयापासून अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सुरुवात केली आहे. विषय फार गंभीर आहे. सगळ्यात म्हणजे कष्टाळू वर्गाचा हा विषय आहे. टॅक्सीवाले ड्रायव्हर साहेब, ऑटो रिक्षावाले ड्रायव्हर साहेब यांच्याशी संबंधित हा विषय आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, न्याय होताना नुसतं व्हावा असं लिखित नसलं पाहिजे, तर न्याय झालाच पाहिजे असं भारतीय संविधानाचं सर्वंकष महत्व आहे. आणि आपणा समोर ज्या बाबी मांडण्यासाठी सुरुवात करत आहे त्या बाबींपैकी सगळ्यात अगोदर तर धमक्या देणं थांबवा, धमक्या देणं थांबवा. मला एक समजतंय, सरकार जनतेची आहेत, आम्ही निवडून दिलेली सरकार आमची सरकार आहे. सरकार आमच्या विचाराचं, सरकार आमच्या मताचं आहे, त्याच्यात दुमत नाही आहे. परंतु दत्तोपंत ठेंगडींनी सांगितलेलं आहे कष्टकऱ्यांचे कैवारी की सरकार जरी आपली असली तरी जेव्हा कष्टकऱ्यांसाठी, श्रमजीवींसाठी, श्रमवीरों के लिए मोदीजींच्या शब्दात सांगायचं तर आपल्याच सरकारपर्यंत आपला आवाज आपल्या कष्टकऱ्यांचा गेला पाहिजे, कष्टकऱ्यांना न्याय असला पाहिजे. म्हणून आज ये आवाज है, आज ये आवाज है, आज ये आवाज है. रिक्षेवाला भाऊ आमचा, टॅक्सीवाला भाऊ आमचा, त्यांना मराठीच्या नावावर, भाषेच्या नावावर त्यांना धमकी दिली चालली आहे, सर्वांकष खुली धमकी दिली चालली आहे की अशीच भाषा असली पाहिजे, तशीच भाषा असली पाहिजे. मला मंत्री प्रताप सरनाईक पूर्ण नाव घेतो. हे प्रताप सरनाईकांचं सरनाईक आडनाव आहे की काय दुसरं आडनाव? हा, गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक, गांडुळे उर्फ प्रताप सरनाईक हे कष्टकऱ्यांच्या पोटतिडकीतून, हे श्रमवीरांना दिल्या जाणाऱ्या धमकीतून ही रिॲक्शन आहे, हा राग आहे, हा राग आहे कष्टकऱ्यांना धमकीच्या बाबतीतला. प्रताप सरनाईक कायद्यापेक्षा मोठा नाही, तुम्ही मोठे नाहीत कायद्यापेक्षा. कायद्यापेक्षा कुणीच मोठं नसतंय. इतिहासात जाऊन बघायचं, प्रताप सरनाईक बेकायदेशीर कृत्य केल्याच्या नंतर मुख्यमंत्री असलेल्या निलंगेकरचं काय झालं होतं? प्रताप सरनाईक बेकायदेशीर काही करण्याची भानगड विलासराव देशमुखने केली होती. सानंदाच्या प्रकरणात काय झालं होतं हे लक्षात घ्यावं आणि स्वतःच्या बाबतीत सुद्धा तपासून पाहावं, स्वतःच्या बाबतीत सुद्धा तपासून पाहावं. मला हे म्हणायचं आहे, अतिरंजित वर्तन उद्धव ठाकरेला कुठं नेऊन ठेवलंय?
अतिरंजित वर्तनानं उद्धव ठाकरेला कुठं नेऊन ठेवलंय. तुमच्या अशा वर्तनामुळं उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेची उद्धव ठाकरे सारखी अवस्था होऊ नये. उद्धव ठाकरे सारखी अवस्था एकनाथरावजी शिंदेची होऊ नये. क्यों बोल रहा हूं? श्रमवीरों से पंगा, युवकों से पंगा, श्रमजीवियों से पंगा, ये बहुत बुरी बात है प्रताप. इसे प्रताप नहीं कहा जाता. इस तरह के वर्तन को संविधान की गरिमा को गिराने की जिस तरह से हरकत है उस तरह की तुम्हारी हरकत है अभी. आणि म्हणून मला सांगायचं प्रतापला, प्रताप सरनाईक काय नाव गांडुळे साहेब, कारण आमचे वकील साहेबांनी ही माहिती दिली अधिकृतरित्या. कोणी अमुक लावून घेतल्याच्या नंतर तमुक होत नसते, राजा लावून घेतल्याच्या नंतर राजा होत नसते. जुना इतिहास लोकांना वाचण्याची संधीच असते. आणि काय गांडुळे प्रताप सरनाईक, तुमचं जुनं आडनाव असेल चांगली गोष्ट है. हम तो डाकू के खानदान से है लेकिन हम सदा वर्ते हैं वात्र टिकेमध्ये. तुम गांडुळे सरनाईक और हम डाकू के खानदान से है और हम सदा वर्ते हैं. मी प्रतापला आता सांगत आहे, प्रताप, द मोटर व्हेकल ऍक्ट 1988, द मोटर व्हेकल ऍक्ट 1988 हा केंद्रीय कायदा आहे. मला सांगायला लॉचा एक साधा छोटा विद्यार्थी म्हणून आपल्याला सांगायचं आहे की कष्टकरी जनसंघ जे संघटन आहे ते कष्टकऱ्यांचा पूर्ण विचार करणारं संघटन आहे. आणि मोटर व्हेकल ऍक्ट आता कष्टकरी जनसंघ शिकवत आहे. कुणाला? ज्याला कळत नसतंय, माहीत नसतंय किंवा त्याच्या लक्षात आलेलं नसतंय त्याला शिकवायचं असतंय. म्हणून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी प्रताप गांडुळे सरनाईक यांना मी आता धडा पहिला देत आहे की प्रताप गांडुळे सरनाईक, कायद्यामध्ये सेंट्रल ऍक्ट मध्ये कुठेही भाषेचं रिस्ट्रिक्शन्स लावण्यात आलेले नाहीत. तुम्हाला सांगतो, हा कायदा आहे प्रताप सरनाईक, याला कायदा म्हणतात जो भारताच्या संविधानाने निर्माण झालेला आहे. हा केंद्रीय कायदा आहे. आणि ह्या केंद्रीय कायद्यामध्ये प्रताप सरनाईकांना मला सांगायचंय, रूल 9 आपलं सेक्शन 9 मध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या बाबतीमध्ये काय आवश्यक आहे हे त्याच्यात अंतर्भूत आहे. याचा अर्थ वी द पीपल ऑफ इंडिया, भारतातला नागरिक आणि डोमिसाईल त्या राज्यातला कोणीही लायसन्ससाठी पात्र होतो हे स्पष्ट आहे. कारण स्पष्टपणे ग्रँट ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये कोणतीही भाषेच्या संदर्भातली अट टाकण्यात आलेली नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने, परत सांगतो, प्रताप गांडुळे सरनाईक, परत सांगतो, लक्षपूर्वक ऐकायचं. संबंधित सन्माननीय सेक्रेटरी जे IAS ऑफिसर असतात, संबंधित ट्रान्सपोर्ट कमिशनर सन्माननीय आहेत, त्यांनी लक्षात घ्यावं. डिव्हिजनल रोड टॅक्स ऑफिसर्सनी सन्माननीय पदावरल्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर्सनी लक्षात घ्यावं की केंद्रीय कायद्यामध्ये कुठेही अंतर्भूत नाही आहे की भाषेची अडवणूक. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की केंद्रीय कायद्याच्या विरुद्ध जाऊन, लक्षात घ्या पत्रकार बांधवांनो, दोस्तों, मैं फिर से ये बात हिंदी में भी दोहराना चाहता हूं. मेरे रिक्शे वाले कष्टकरी भाइयों, टैक्सी वाले कष्टकरी भाइयों, भारत के संविधान से लिखित जो कानून बना है, मोटर व्हीकल एक्ट जिसे कहते हैं, उसमें भाषा के ऊपर पड़ताड़ करना, भाषा की सख्ती करना कहीं पर भी लिखा नहीं है. ये हिंदी में मेरे भाइयों को समझने के लिए और राज ठाकरे जैसे लोगों को बताने के लिए, और कानून प्रताप सरनाईक गांडुळे जैसे मंत्री को ये क्या सिखाने के लिए हम ये बता रहे हैं.
आता जेव्हा कायद्यामध्येच तरतूद नाही तर सुप्रीम कोर्ट म्हणतंय की त्या आधारावरले राज्य सरकार जे रूल्स बनवतात ते केंद्रीय कायद्याला फारकत देऊन असू शकत नाही. राज्य सरकारचे रूल केंद्राच्या कायद्याला फारकत देऊन असू शकत नाहीत. राज्य सरकारचे रूल जे आहेत केंद्रीय कायद्याला फारकत देऊन असू शकत नाहीत. तीनदा सुनवत आहे, म्हणजे जे कोणी विद्यार्थी ज्यांना माहिती नसेल ते लक्षात घेतील. आता त्या पुढे जाऊन मला सांगायचंय, तुम्ही आम्हाला डिस्क्वालिफाय कशासाठी करू शकता रिक्षेवाला म्हणून. म्हणजे तुम्ही आमच्या ऑटोवाल्या भावाला, रिक्शेवाल्या भावाला किंवा टैक्सी वाले भाई को या रिक्शे वाले भाई को कब तुम हमारे लाइसेंस के ऊपर आंच ला सकते हैं, तो उस तरह की जो है क्रिमिनल तुम साबित होना चाहिए, तो तुम हमारा लाइसेंस को जो है फिर से एक बार सोच विचार कर सकते हैं हमारे लाइसेंस पे. उसके बिना तुम नहीं कर सकते. और उसी के आगे हम बताना चाहते हैं बड़े स्वच्छ शब्द के अंदर आणि स्वच्छ शब्दामध्ये की कुणालाही रिक्षेवाल्या भावाला किंवा टॅक्सीवाल्या भावाला एकदा लायसन्स दिल्याच्या नंतर त्याला हे दिल्या बॅच दिल्याच्या नंतर बॅच आणि लायसन्स दिल्याच्या नंतर आणि लायसन्स दिल्याच्या नंतर त्या गोष्टीला इन बिटवीन मध्यवर्ती स्वरूपामध्ये तुम्ही येरे इकडं गुन्हेगारी नसताना येरे इकडं चल बोल 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 अरे मारून मुसलमान अशी एक वात्रटिका होती पूर्वी. त्या प्रकारचं आज हिंदुस्तान में भारत में नहीं चलता. मारून मारून म्हणायचे ना, ती एक वात्रटिका होती. तिचं मी समर्थन करत नाही, वात्रटिका होती. तशा प्रकारे बोल 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 बोल. अरे प्रताप, मैं बताना चाहता हूं कि महाराष्ट्र के अंदर के IAS IPS ऑफिसर, IRS ऑफिसर, पत्रकार भावांना सुद्धा मी सांगू इच्छितो, जेव्हा ते IAS होतात, IPS होतात आणि IRS होतात, जब वो किसी स्टेट में अपॉइंट होते, पोस्टेड होते, तो उस स्टेट में उनको 3, 4, 5 बार उनको वो वहाँ की लोकल लैंग्वेज सीखने के लिए इजाजत दी जाती. उस दरमियान वो कलेक्टर भी रहते. आता तुम्हाला सांगतो, सन्माननीय एक IPS पोलीस अधिकारी होत्या, त्या मला वाटतं लातूरला होत्या, नंतर मुंबईत पोस्टिंग झाल्या. प्रतापनं कमीत कमी ते रेकॉर्ड तर तपासावं की किती अटेम्प्ट मध्ये IPS आणि IAS अधिकाऱ्यांना मराठी किंवा लोकल लँग्वेज शिकण्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. आमच्या रिक्षेवाल्या भावांना, टॅक्सीवाल्या भावांना तर तसं सांगितलेलंच नाही ना ऍक्ट मध्ये, केंद्रीय कायद्यामध्ये. अरे पोट भरण्यासाठी, श्रम गाळण्यासाठी, घाम गाळण्यासाठी भाषा ही लेकरं जगवण्याची आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन ह्या कायद्यात काय म्हटलंय माहिती आहे का? पत्रकारांना मला सांगायचंय, जर तुम्ही डिसेबल्ड पर्सन असाल, म्हणजे मला बोलता येत नाही पण मी रिक्षा चालवू शकतो, मग तुला बोलताच येत नाही, तुला मराठी भाषाच येत नाही, म्हणून तुम्ही त्याला थांबवणार आहेत का? त्याची भाषा हे पहा, कायद्यामध्ये रूल 24 मध्ये काय म्हणलेलं आहे प्रताप, नम्रपणे सांगू इच्छितो की 24 रूल 24 मध्ये हेच म्हणलेलं आहे केंद्रीय कायद्याच्या की तुम्हाला जर त्या वेसिनिटीची जर भाषा यायची असेल, वेसिनिटीची, तर मग मला सांगा, गुजराती बहुल एरिया आहे किंवा बंजारा बहुल एरिया आहे, त्या एरियामध्ये किंवा हिंदी बहुल एरिया आहे आणि एखादा मराठी भाऊ आमचा ऑटो घेऊन, रिक्षा घेऊन जर त्या भागात गेला आणि तिथे जर त्याला तो भाषा आली नाही, गुजराती भाषा, तर ते कायद्यात अंतर्भूत आहे. मग तुम्ही लायसन कॅन्सल करणार आहेत. मग तू हिंदी भाषेत जर आमचा मराठी भाऊ रिक्षेवाला गेला तर तुम्ही लायसन्स कॅन्सल करणार आहेत. मग तो बंजारा भावांच्या म्हणजे आमच्या कुलाबाच्या वस्तीत गेला किंवा टॅक्सीवाला भाऊ गेला तर तुम्ही लायसन्स कॅन्सल करणार की बॅच कॅन्सल करणार आहेत. सांगायचं तात्पर्य हे अतिरेक आहे. ही मला असं वाटतं चिप पब्लिसिटीचा प्रयत्न आहे. हा अतिरेक आहे, चिप पब्लिसिटीचा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं अशा चिप पब्लिसिटीला कायद्यामध्ये थारा नाही. आणि त्याही पुढे जाऊन मी सांगतो, कायद्यात म्हणजे गुन्ह्यात गुन्हा जर घडला तरी सुद्धा तुम्हाला थेट कोर्टाशिवाय एखाद्याला दिलेली अथॉरिटी रद्द करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे जे धमकी सत्र चालू आहे हे धमकी सत्र बंद झालं पाहिजे. आता मला तुम्हाला त्या पुढे जाऊन
महाराष्ट्रातल्या रूल्सच्या बाबतीत सांगायचं आहे. जे कोणी ब्रीफिंग करतायत मंत्री महोदयांना, त्यांना मला विनंती करायची आहे की जे महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स आहेत 1989, त्या 89च्या रूल्समध्ये डेफिनेशन वाचा. त्याला व्याख्या म्हणतात. प्रताप त्याला व्याख्या म्हणतात. आणि त्या व्याख्येमध्ये इन दीज रूल्स अनलेस द कॉन्टेक्स्ट रिक्वायर्स अदरवाईज ॲक्ट मीन्स द मोटर व्हेकल ॲक्ट. म्हणजे ह्याचं मातृत्व ह्या तुमच्या रूल्सचं जर कुठं असेल तर ते केंद्रीय कायद्यात आहे. आणि प्रताप, तुम्ही केंद्रीय मंत्री नाहीत आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याला आतापर्यंत तशा प्रकारचे अडचणी निर्माण केलेल्या नाहीत. आणि म्हणून जर समजा लॉमध्येच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही अशा प्रकारे लोकांना त्रास देऊ शकत नाहीत. आणि तुम्हाला सांगतो, त्यापुढं जाऊन मला तुम्हाला 2-3 जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सांगायच्यात. आता रूल्स आणि कंडक्टच्या बाबतीमध्ये आपण बोलूयात. रूल्स आणि कंडक्टच्या बाबतीमध्ये आमच्या ड्रायव्हर साहेबांनी काय करावं, कसं वागावं, कसं राहावं इथपर्यंत ठीक आहे. परंतु म्हणजे तुम्ही चीप पब्लिसिटीसाठी तुम्ही हेच भाषा बोला, तीच भाषा बोला, असंच करा, तसंच करा. उद्या तर तुम्ही म्हणाल की आता काय कुर्मे सलाम कोणी घालत नाही. उद्या म्हणाल की अरे म्हणजे काय, मला म्हणायचं नाही उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या काळामध्ये काय होत गेलं किंवा राज ठाकरेचे काही लोक कशी गुंडगिरी करतात. पण कुर्मे सलाम आता कोणी घालणार नाही. कुर्मे सलाम आता कोणी घालणार नाही. रिक्षावाल्याला जे आहे स्वाभिमान आहे, रिक्षावाला भावाला स्टेटस है. रिक्शेवाला भाई तुम्हारे सामने नहीं झुकेगा, झुकने की इजाजत नहीं है, नहीं झुकेगा, डट के बोलेगा, लड़के बोलेगा और बोलेगा कि भारत का संविधान सर्वश्रेष्ठ है. मोदी जी ने जो मोदी जी के समय का आज के तक का कानून किसी भी तरह से भाषा पे प्रताड़ित नहीं करता. मोदी जी के सरकार का आज तक का कानून भाषा के ऊपर प्रताड़ित करता नहीं है. देवेंद्र जी के सरकार का कानून भाषा पे प्रताड़ित करता नहीं है. ये ढक के हमारा रिक्शे वाला भाई बोलेगा, हमारा टैक्सी वाला भाई बोलेगा, राज ठाकरे को भी बोलेगा, और उसी के साथ प्रताप ने अगर से गलत किया तो प्रताप को भी बोलेगा, प्रताप को भी बोलेगा और हिसाब पूछेगा. काय झालं विचाराल. रॅपिडो बाईकचं सोडणार नाही. टॅक्सीवाल्या भावाला तोच अधिकार आहे जे आमदाराला आहे. शिवसेनेच्या शाखेत त्याला जो अधिकार आहे तोच माझ्या टॅक्सीवाल्या रिक्षावाल्या भावाला आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा कष्टकरी प्रश्न विचारते ना त्यावेळेस ना सळो की पळो होत असते माणसाचा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. डंके की चोट पे सांगत आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. परंतु उद्या मी कमिशनर ऑफ म्हणजे संबंधित जो विभाग आहे त्याचे जे कमिशनर आहेत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे, त्यांची उद्या भेट घेणार आहे. परिवहन आयुक्तांची उद्या दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान. आणि त्यांना हे सगळं कायदेशीर बाबी त्यांच्या समक्ष ठेवणार आहे. त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी परिपत्रक काढावं. अतिरेक होऊ नये, कष्टकऱ्यांचे हाल होऊ नयेत, कष्टकऱ्यांचे अपमान होऊ नयेत. एक भीती आहे उद्या कोणी रिक्षात बसेल आमच्या आणि त्याला पैसे द्यायचे नसतील तर ते भलतं सलतं बोल 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 एका बाजूला मोबाईल चालू करेल आणि पैसे देणार नाही. आणि अशा प्रकारच्या पडताळण्या होऊ शकतात. अशा प्रकारच्या पडताळण्या अगोदर झालेल्या आहेत. म्हणून आम्ही कमिशनरांना ह्या गोष्टीला अवगत करणार आहेत. अधिकाऱ्यांना कायदा सांगणार आहोत काय कायदा आहे. आणि उद्याची भेट ही याच्यासाठी महत्त्वाची आहे की फर्स्ट ऑफिसर म्हणून आम्हाला त्यांना भेटणं आवश्यक आहे. काही प्रश्न असतील तर विचारू. बघा, मला माहित नाही की अंडाबुर्जीचा गाडा चालवण्यासाठी अंडाबुर्जी करून गाड्यावर विकण्यासाठी कोणत्या प्रकारची भाषा शिकावी लागते ते. तसंच IAS IPS ला जर 5 वर्ष भाषा जर केंद्रातला कायदा सांगत असेल आणि म्हणजे मोटर व्हेकल ॲक्टमध्ये तर हे शिका ते शिका. परंतु तुम्ही त्या कारणं लावून जर लोकांना त्रास देत असाल, दिलेले लायसन रद्द करण्याचे आणि बॅच रद्द करण्याचे मला अधिकार दाखवा. हे चॅलेंजिंग आहे, कायदेशीर चॅलेंजिंग आहे. आणि म्हणून त्यांना काय आंदोलन म्हणजे प्रताप सरनाईक आंदोलन करणार आहेत का? त्यांना रॅपिडोच्या विरुद्ध आंदोलन करायला सांगा. खुलं आव्हान.
रॅपिडो बाईकच्या विरुद्ध आंदोलन करायला सांगा. त्यांनी मंत्रालयासमोर एक स्टंट इव्हेंट केला होता ना, ती FIR आहे आमच्याकडं. हे सब नाही चलेगा. सरकार आमचं आहे, परंतु कष्टकऱ्याच्या जीवावर बेतत असेल, वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के लोग आहे, कुणासोबत हे पडताळणं सहन केली जाणार नाही. प्रताप सरनाईकच्या ह्या सगळ्या एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल लिमिटेशन क्रॉस करण्याच्या बाबतीमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना देखील पत्राने अवगत करण्यात येईल. पहिला प्रश्न म्हणून असाच आहे की जर लायसन्स किंवा बॅच देताना मराठी भाषाचं बंधन नियमात आहे का, याबद्दल काय तुम्हाला कल्पना आहे? बघा, नियमामध्ये जे बंधन आहेत ती काय बंधन आहेत, साधी आणि सोपी आहेत. तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे, तुमच्याजवळ कोणता पुरावा असला पाहिजे, तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलमधून त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि भाषेच्या बाबतीमध्ये बॅचच्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या वेसिनिटीमध्ये जेव्हा तुम्ही जाता, उदाहरणार्थ समजा आता गुजराती वेसिनिटीमध्ये, तर त्या गुजराती वेसिनिटी असं एकाच शहरामध्ये 4 वेसिनिटी आहेत आपल्याकडं वेगवेगळ्या. तर भाषेच्या बाबतीमध्ये असं म्हणलेलं नाही कायद्यामध्ये की तुम्हाला पंडित असलं पाहिजे. आज आपण हॅलो म्हणतो की नाही, आता तुम्ही मला सर म्हणालात की नाही, हे सायनिंग नोईंग आहे. हे म्हणजे आपण नमस्कार म्हणतो, आपण गुड मॉर्निंग म्हणतो, आपण म्हणतो कितने पैसे, हाऊ मच रुपीज, हे अशा प्रकारचं अपेक्षित आहे. पण सर, वेसिनिटी म्हटल्यावरती स्थानिक भाषा ही महाराष्ट्रामधील कुठल्याही शहराची ही मराठीच मानली जाते. तसं नाही ना. आता मुद्दा कसा आहे, मी कायदाच वाचून दाखवतो तुम्हाला. कायद्यातच प्रॉब्लेम असा आहे की त्या वेसिनिटीमध्ये, ती जी वेसिनिटी आहे त्या वेसिनिटीमध्ये जेव्हा तुम्ही जाणार, तर त्या वेसिनिटीच्या आधारे समजा 2 हे आहेत. समजा आपण एक उदाहरण घेऊ. मी रिक्षा सुरू केला, समजून घ्या, एका हिंदी बहुभाषिक मराठी बहुभाषिक एरियामधून, आणि मी जर पोहोचलो गुजराती बहुभाषिक एरियामध्ये, तर कायद्यामध्ये म्हणलेलं आहे की त्या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. समजा माझा मराठी रिक्षेवाला जर गुजराती एरियात जाऊन त्यांना रिक्षा चालवायचा नाही का, किंवा गुजराती शिकलेला जो माझा भाऊ आहे, पण सर, गुजराती बहुल भागात गेला म्हणून तिथली स्थानिक भाषा गुजराती होते का, मराठी राहणार नाही का? नाही मुद्दा. मग मराठी हे बहुल भाषा आहे तर मराठी होते का? महाराष्ट्राची तर स्थानिक भाषा मुद्दा एक लक्षात ठेवा, भाषेचं सौंदर्य, भाषेचा गोडवा, भाषेचं ज्ञानार्जन याच्यावर कुणाचाही विरोध नाही. परंतु अतिरेकीपणा करून जर तुम्ही एखाद्या गोष्टीला स्ट्रेच करून कष्टकऱ्यांच्या जब पेट पे रखती ना भाई, तो बहुत बुरा लगता है. ये फिल्म का टिकट की बात नहीं हो रही है, ये किस चीज की बात हो रही है थोड़ा समझिए. ये फिल्म के टिकट की बात नहीं हो रही है, ये मॉल के खरीदी की बात नहीं हो रही है, ये झुग्गी झोपड़ी में रहने वाले रिक्शे वाले भाई की बात हो रही है. सर, त्यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिलेली आहे की 1 मे पासून ज्या प्रकारे अंमलबजावणी करतात, त्यांचं म्हणणं आहे की स्थानिक भाषा मराठी आहे, त्यामुळे ती आलीच पाहिजे, नाही आली तर आम्ही बॅच रद्द करू. तुमचं म्हणणं डंक्याची चोट पे सांगतो, दिलेले बॅच प्रताप सरनाईकांनी रद्द करून दाखवावे. डंक्याची चोट पे सांगतो, कष्टकऱ्यांची शपथ तुम्हाला सांगतो, कष्टकऱ्यांच्या एकाही घराला जर चूल बंद पडण्यासाठी जर प्रताप सरनाईक मंत्री राहत असतील तर मी तुम्हाला सांगतो शेवटची अंतिम लढाई लढू. परंतु बॅच ज्यांचा रद्द होईल त्यांना कोर्टात घेऊन प्रताप सरनाईकांच्या विरुद्ध कोर्टात उभं राहू. परंतु कष्टकऱ्याच्या घरची चूल बंद पडू दिली जाणार नहीं. फिर वो उत्तर भारत से वाला हो, फिर वो जो तमिलनाडु वाला भाई हो, केरला वाला हो, वो आंध्रा वाला हो, वो गुजरात वाला हो, किसी भी भाई के साथ भाषा के नाम पे उसके बच्चों को भूखा मारने की कोई साजिश, मंत्री तो क्या, किसी अधिकारी तो क्या, कोई मनसे वाले तो क्या, किसी की भी गिने नहीं जाएंगी. कानून बताया जाएगा, कोर्ट में खड़ा किया जाएगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.